अकोल्यामध्ये आंबेडकरांविरोधात काँग्रेसची डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी, वंचित आणि मोवियाचा दुरावा कमालीचा वाढला। महायुतीत जागा वाटपावरून अजूनही कुरबुरी सुरू, जाहीर झालेल्या जागांवर उमेदवार बदलला जाऊ शकतो, आमदार शिरसाट यांचं वक्तव्य। तर भाजपच्या दबावापुढे मुख्यमंत्री झुकणार नाहीत, माजी मंत्री सुरेश नवलेंचं वक्तव्य। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांसह निर्दोष सुटका झालेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस, 1 महिन्यात अंजली दमानी यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाचे निर्देश। मनसेच्या महायुतीत समावेशाच्या चर्चा थंडावल्या, महायुतीतल्या पक्षांच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव मनसेने फेटाळला। पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धनगेकर यांच्या शिक्षणावरून जोरदार ट्रोलिंग, पुण्याचा उमेदवार अशिक्षित असल्याची सोशल मीडियावर खिल्ली, तर जनतेने माझी पीएचडी स्वीकारली आहे, धनगेकरांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्र भाजपने नाव न सुचवल्यानं शिर्डीतनं उमेदवारी मिळाली नाही, माझा कट्ट्यावर रामदास आठवलेंचं वक्तव्य। शक्ती प्रदर्शन करत जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल, फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडेंसह जानकरांची जाहीर सभा। 3500 कोटी टॅक्स थकबाकी प्रकरणी काँग्रेसला दिलासा, निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्टीकरण। एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रात मोदींचा सभांचा धडाका, राज्यामध्ये मोदींच्या जवळपास 10 सभांचं नियोजन, तारखा लवकरच जाहीर होणार। महावितरणच्या वीज दरात आजपासून वाढ, वीज बिलामध्ये सरासरी 7.5% वाढ, तर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 30 रुपयांनी स्वस्त। ऐन लग्नसराईत सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, मार्च महिन्यामध्ये सोनं तब्बल 2,500 रुपयांनी महागलं, तर सोन्याचे दर 75,000 पार जाण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।